अरे जरा ए, ए, आवाज धर्मेंद्र! कमी कर ना. काय अरे तू टीव्ही बंद कर ना. यातून ते आ उ ई उ ए आई ओ अम अरे ह्याच्यामुळे त्रास होतोय रे. आवाज तरी कमी करा हो. आवाजात झोप येत नाही मला. गप्पा बस. तुला झोप येत नाही म्हणे. हा कसा झोपलाय मुका? अरे तो मुका आहे, बहिरा नाही. तरी सुद्धा झोपलाय ना? तू पण झोप. नॉनसेन्स. अहो तुम्हाला मी विनंती करतो, निदान आवाज तरी कमी करा हो. व्हॉल्यूम कमी होणार नाहीये. अरे कसला पिक्चर लागलाय आज. एंडर द ड्रॅगन. आयो जिकडे हात लावतोय तो प्रत्येक अवयव दुखतोय रे. आई. औ हाडांचा खुळखुळा झाला रे. आ, हे देवा, आ. हे कसं काय होणार आहे रे? ओ, आई. हे दररोजचे नखरे असेच राहिले तर आपले वांदे होतील रे. गे बाय माझे संतोषी माते. वांदे केले. आई. आई, 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 आई. अरे हा, अरे काय झालं काय? काय काय झालं? काय झालं विचारतोस तू? आई. अरे आ. रात्रभर आमच्या बरोबर ते तायक्वांडो खेळून आता सकाळी विचारतोस काय झालं? आई आई आई, आई आई. नमस्कार. मला सांगा तुम्ही रात्री का ब्रुसलीचा पिक्चर पाहिलात का हो? आमची हाडं मोडून टाकलं. ए, काय तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्हाला पण त्या रोजी आणि डॉलीची सवय लागली का? हे बघा, जर मी तुम्हाला मारलं असतं तर मी त्या मुक्याला का सोडलं? काय? चला कामाला लागा. नॉनसेन्स. धन्यवाद. मला सांगा, हा. त्याने तुम्हाला मारलं, मला मारलं, मग त्या मुक्यालाच का नाही मारलं हो? तुझा इंग्रजी चित्रपट संबंधी अभ्यास थोडा कमी दिसतोय. हो, मी फक्त हा. देवाचीच पुस्तकं वाचत आलो. बरोबर आहे. आय, तो आय. ब्रुसली नावाचा जो प्राणी आहे हा? ना, तो माणसांना मारतो हा. पण मुक्या जनावरांवर प्रेम करतो. वा वा वा, धन्य हो अशी आत्मा. बरं असो, आपल्याला काम आहेत. चला चला चला. निघूया. आई 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 आई. मला तर आता असं वाटतं की प्राणी असं तर बरं झालं असतं. आई, 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 आई. आहे. अरे वा, मेलो रे. काय? अरे देवा. अहो काल रात्री मी चित्रपट पाहिला. कोणता रे? धडाकेबाज. ए मी दोनदा बघितला. नॉनसेन्स. तुला विचारलंय? हा? तो धडाकेबाज पार्ट 2 असेल. काय? नाही हो. हा, मग मी धडाकेबाज चित्रपट बघितला. हम्म. त्याच्यामध्ये महेश 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 ए काय? ते लक्षा मामाशे कोठारेंना हाक मारतात ना. हा. ए आणि त्याच्यात हे सुद्धा आहे ना, महेश कोठारे. ओ डॅम इट. टॅमेट त्याच्यामध्ये नाहीये. हा. महेश कोठारे त्याच्यात चोर दाखवलेत. केलं? नॉनसेन्स. काय हा, मग म्हणते? मग मग त्या पिक्चर मध्ये अचानक कवट्या महाकाळ येतो. मग कवट्या महाकाळला पळवायला गंगारामला बोलवतात. हा. हं, पण गंगारामला बोलवताना शिटी वाजवावी लागते. हम्म. फू बाई फू फुगाडी फू माझ्या प्रीतीच्या फुलांची परडी तू. हा. तुम्ही कशाला आलात फुगडी खेळायला? तू गप्पा बस. हं. मॅडम, आज रोजीताईचा बर्थडे आहे. काय सांगतेस? हॅपी बर्थडे रोजीताई. थँक्यू मॅडम, थँक्यू. अरे वा, आज बर्थडे आहे. माझ्याकडनं सुद्धा हॅपी बर्थडे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हिचं तर लग्न नाही झाले. असू दे, ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवला. पुन्हा पुनर्जन्म झाला तर हॅपी बर्थडे. लांबूनच होऊ दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे. वा वा वा, आज हॅपी बर्थडे. म्हणजे आज हिच्यासाठी मी स्पेशल डिश बनवणार. राहून दे, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा. नाही ग, नेहमीच एक्सपेरिमेंट करतो मी. आज खरं तुझ्यासाठी स्पेशल डिश आहे. ए काय स्पेशल डिश करणार आहेस? स्पेशल डिश हा? कारल्याचं फतफद. अरे मस्करी केली यार. एकदम स्पेशल डिश आहे. पण ती पण कोणती? 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 सरप्राईज. तू बोलणार नाही पण. बेला मॅडम, हा? मला एक विचारायचं होतं. अगं बोल ना रोजीताई, आज तुझा बर्थडे आहे. बेला मॅडम, माझी आई ना आजारी आहे. मला थोडे पैसे हवे होते. काय झालं ग? आणि किती हवेत?
50,000. अगं इतकंच ना थांब धर्मेंद्र हा? प्लीज रोजीताईला लॉकर मधून 50,000 काढून दे. हो आता आणतो मॅडम, त्यात काय एवढं. थँक्यू. देईल ना तो. थँक्यू मॅडम. पाहिलं याला म्हणतात माणूस की ऐ बेला हा? जरा हो. आय 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 आय. बेला मी अर्जन्सी आहे, जरा जाऊन येतो. कुठून? आ, हा. आय 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 आय. अरे पण हे दोघं एकाच ठिकाणी कसं गेले? ताई जरा खाली. इथे हा अजून खाली घे. अजून अजून थोडस. हा 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 व्यवस्थित लागलंय इथे व्यवस्थित. लावू हा ठीक जरा वाटतंय. वरती लावूया का? बघ कसं वाटतंय पण लांबून थोडंसं कसं खाली. वाटतंय. ए रोजी, आ? हे घे. बेला मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 50,000 रुपये. थँक्यू. आणि हा, हा? आज रात्री आपण पार्टी करायची आहे. वाव. हो. आणि तू हे काय काम करते? अरे फ्रेम लावत होती, दे माझ्याकडे. नाही नाही नाही, तू काय काम करते? अगं आज तुझा बर्थडे, तू आराम केला पाहिजे. ए माझा वाढदिवस आहे म्हणून तू किती मेहनत करतोयस. खरंच असं वाटतं तूच खरा मिलनस म्हणून. खरा मिलन म्हणे. नुसती स्टाईल मारून कोणी हिरो बनत नाही. करेक्ट अगदी बरोबर बोललात धन्यवाद. ए अहो तुम्ही आमचे मालक, तुम्ही का धन्यवाद करताय? कारण खोटेपणा लपवण्यासाठी असंच करणार तो. आ. ए याला विनम्रपणा म्हणतात. आपलं म्हणणं पटवून द्यायला नम्रता लागते. ए मग त्याला नम्रताकडे जायला सांग ना. बेलाकडे कशाला आला? तुझा वाढदिवस आहे म्हणून मी काही ऐकून घेणार नाही हा. ए तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून काहीही बोलू नकोस. आणि एक लक्षात ठेव, तुला इथे नोकरीला मी लावलंय. अच्छा नोकरीला लावलंस म्हणून काय झालं ग? सगळी कामं माझ्याकडून करून घेतेस तू. ए तोंडात येते ते काही काय बोलतेस तू? वाटेल ते. अगं ए मी खरं आहे ना तेच बोलते. ए आता तुझे केस चोडीन मी पण तुझे केस अरे, उपटून थांब, टाकेन. गातच माझ्याकडून तुझी, कामं हा? करून घेते. थांबा ना. अवजड वाहनानं बंदी आहे, तुम्ही वाद कुठे घालताय? का अडवलं मला? अरे मंडळाची मीटिंग कशासाठी बसवलेली होती आणि मग? विषय कुठला कुठे नेलात तुम्ही? हे बघ नाही तर हे काय? बघ हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुला तर ए, सांगते अरे ना. थांबा. एकमेकांच्या उरावर काय बसताय? आज वाढदिवस आहे ना हो तुमचा. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला सुद्धा हॅपी बर्थडे. वाढदिवस आहे म्हणून सोडते. हा भाई. हा भाई भाई मला फक्त एक दिवस. काय भाई तुम्ही इकडे आलात? कुठे आहात भाई तुम्ही? हा भाई मी एका सेकंदात पोचतो. ओके हा भाई मी आलो लगेच आलो. वांग्या भाई. कमाल हसन. काय रे सोंडक्या, होता कुठे एवढे दिवस? हा आणि आता टाइम भेटला काय? हा पैशाचा काय झालं? किती दिवस वाट बघायची आपण? भाई मला फक्त एक दिवस द्या ना भाई. एक मोठा मासा लागला हाताला. ते काम झालं लगेच तुम्हाला तुमचे पैसे देतो. उलट त्यावर जास्त पैसे सुद्धा देतो. पण भाई मला फक्त एक दिवस द्या प्लीज. ए अशा एका दिवसामध्ये काय मासेमारी करणार तू? हे बघ 20 लाख घेतलेले ना, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. भाई मी तुम्हाला 25 लाख रुपये देतोय, पण मला फक्त एक दिवस द्या भाई. खरोखर माझ्या हातात एक तगडा मासा लागलाय भाई. प्लीज एकच दिवस द्या ना.
या टायमाला लास्ट चान्स. हा भाई. जर पैसे नाही मिळाले समजून जायचं. चल. फुकट चान्स आला. अगदी 12 खडीत जेवण झालं नाही. हो. अच्छा लिज्जत पापड. कळलं कळलं. एक नंबर. क्या बात आहे. हॅलो गाईज. अरे मॅडम. नो 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 प्लीज रिलॅक्स. मॅडम हा? तुम्ही कुठे चाललात? धर्मेंद्र असं काय करतोयस? म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना. अरे आज माझ्या फिल्मचं प्रीमियर आहे. अरे हो. तिथेच चालले मी. वा वा चांगली गोष्ट आहे. अहो पण मॅडम यांचं काय करायचं? अरे हो तुम्हा तिघांचा आज शेवटचा दिवस नाही का? सो तुम्ही तिघांनी लवकरात लवकर काय तो करेक्ट डिसिजन घ्या. ओके हा. सो बाय बाय. एन्जॉय युअर सेल्फ. बाय बेला. बाय. बेला बाय. बाय बेला. कमाल आहे, माझी मुलगी मला बाय न करता गेली. टेन्शन आलं असेल ना त्याला 3 मिलियनचं. बेला बाय. पुरे झाला बाय. चल मी जरा मॅडमला सोडून येतो. येऊ काय जेवण आहे तिकडे? गप्प बस. मी मॅनेजर आहे ना. आलोच मी. बेला मॅडम बाय. बेला मॅडम बाय. तुम्ही काय करता इकडे? बेला गेली. बेला गेली रे. तुम्ही काय करता इकडे? नाही मी काय म्हणतोय, बेलाला किती वेळ लागेल रे? तिला यायला वेळ किती लागेल? अरे नालायक माणसांनो. अरे ती प्रीमियर शोला गेलीये. रात्री येणार. रात्री हा. येणार म्हणजे बराच वेळ लागणार. मी काय म्हणतो, काय? आपण एखादी पार्टी केली तर आज. दारूची पार्टी? काय पिकनिकला आलायस? एकतर शेवटचा दिवस आहे तुमचा. धन्यवाद. ती लहान मुलं नाहीत का शेवटच्या दिवशी 10,000 रुपये काढून सेंड ऑफ पार्टी करतात. अच्छा सेंड ऑफ पार्टी. कमाल आहे, बेला नसतं ना दारू. लाज नाही वाटत काय? ए माझ्या नावाने टाका रे. टाका रे. टाका. काश मी जिंदा होता, आई शपथ अख्खी बाटलीच पेल असतो. उपाशी मारले असते ना मी. का मला वरती उचलला? सेंड ऑफ पार्टी. करे पण पैसे कोण देणार? अरे मी देतो ना. मी देईन. सेंड ऑफ माझा आहे ना, मी देतो यार. खुश झाला बिचारा. मी देतो पैसे. हा मग देतोयस ना? हा. पैसे हे देतोय बघ. हा काय विकू? मग हे घे. पैसे 100 200 300 300 रुपयाची दारू आण जा. फर्स्ट क्लास पैकी 300 रुपयाची माझ्याकडनं स्पॉन्सर दारू. 300 रुपयाची दारू. हे 500 बघू. हे बघ ना, चांगली आहे ना. चकण्याला लागतील. 500 रुपयाचा चकणा. चला येतो मी. तू पण देतो दे. हा, चालेल. तू पण माझ्या बरोबर येतो. हा मग चल ना भावा. अरे दारू काय म्हणतो? धर्मेंद्र ऐक ना, धर्मेंद्र. अरे 100 रुपये तरी दे ना. नाही हो, राहू द्या. हो राहू द्या. उरले सुरलेले घेऊन येईल तो परत. दरवाजा लावून घ्या. उद्याची सोय झाली असती ना माझी. ठीक आहे. होतं कधीतरी. धन्यवाद आपण पैसे दिल्याबद्दल. बरं आता ते दोघे पण गेलेत. आपण इथे काय करायचं? आपण हं? चल आराम करू. ठीक आहे. इथे बसून आराम करायचा का? बस इथेच बसून आराम करा. हो चालेल. काय आहे ना मिस्टर एक्स मिलन. मिलन हे अजून प्रूव्ह व्हायचंय.
हा मिस्टर XYZ, तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी पंगा घेतलायत. जेवढा भोळा मी या चेहऱ्याने वाटतो ना, त्याच्याहून 1000% मी फार वाईट आहे. तुला माहिती नाही माझी खूप मोठ्या लोकांची उठबस आहे. एका इशाऱ्यावर तुझे तुकडे करून गोंटीत भरून कुठच्या कोपऱ्यात कोंबून ठेवीन ना, हे तुला काय तुझ्या घरच्यांना सुद्धा कळणार नाही. कळलं? त्यामुळे पंगा घ्यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता कोणाबरोबर पंगा घेतो असते. काय बोलतास? हा मला पोचवणार? मला काय आहे ना मिस्टर XYZ, मिलन कोण आहे हे अजून सिद्ध व्हायचंय. हं? मला पोचवतेस ना? पण काय आहे ना, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ना जी तू मिलन नाही आहेस हे सिद्ध करू शकते. प्रूफ? कोणता प्रूफ? एक मिनिट. काय आहे ना, ही गोष्ट पुरेशी आहे बेलापर्यंत पोहोचण्याला. एक मिनिट हं. लगेच दाखवतो. हां. बघितलं काय? भांग्याबाई, अरे हे भांग्याबाई, हां. अरे एक मिनिट हं. मला पोचवत होतास ना? हा साला मला पोचवायला निघाला होता. हा मला धंद्याला लावणार होतास तू? मग बोल. बोलती बंद झाली. बोलतीच बंद झाली वाटतं साहेबांची. हा वेळ लागलं. हा, तुझा हा मूर्खपणा बघूनच मला वेड लागलाय. तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना रे. आहेच. ही जी काय हा जो काय क्लिप बीप काढलाय, काय MMS बनवलाय, काय काय काढलायस ते काढलायस, हे तू आता केलंयस. पण तू ज्या दिवशीकडे आलास ना, तेव्हापासून मी तुझी माहिती इकडे काढायला सुरुवात केली आहे. कळलं? हम्म. काय माहितीये, स्वतःला हुशार समजण्यापेक्षा आपण काय आहोत याचा हा पुरावा. हे अब आया ऊट पहाड़ के नीचे. सोड. पुढे काय? कॉम्प्रो. काय कॉम्प्रो? हा म्हणजे म्हणजे जे मिळतील त्यात 50 तुझे 50 माझे. अरे पण ते कसं शक्य आहे? हाच प्रॉब्लेम आहे साला तुझा. मोठा विचार करतच नाहीस. सोच ही तुझी छोटी. अरे या घरची तिजोरी. तिजोरी. येस येस. अरे अरे मौका दे के चौका मारेंगे. वेळ मिळाला तिजोरी साफ, आपण इथून कळटी. मग काय ठरवलंय? कॉम्प्रो. ये हुई ना बात. कॉम्प्रो. डन. डन. हे दोघं तर फितूर निघाले. जाऊ दे, पार्टी संपल्यावर बघूया. स्ट्रॉंग झाली यार, स्ट्रॉंग झाली.
चल घे. भावा एक नंबर आहे दारू मस्त. मस्त आता मस्तच लागणार रे. मी बसतोय ना तुला. हा म्हणजे फुकट आहे आपल्यासाठी ना भाई. हा? पौष्टिक. पौष्टिक ह्यालाच तर काहीच वाटत नाही. याला काय? फॉल्ट तरी कुठे येते. ते मऊ म्हणत घेतलाय. मऊ मी तुम्हाला फर्स्ट क्लास कविता ऐकवू काय? होऊन जाऊ दे. हा? ऐका. प्रेम म्हणजे गोड गुलाबी शाप असतो. साप जॅकी असतो. श्रॉफ. प्रेम म्हणजे गोड गुलाबी शाप असतो. मुलगी जरी हो म्हणाली पण अडचण तिचा बाप असतो. आई शाबास. बाप असतो. बाप असतो. पुढे 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 आमच्या मागे असतो. कोणासाठी भवसागर तर कोणासाठी खड्डा असतो. आई शाबास. खड्डा असतो. कोणासाठी भवसागर तर कोणासाठी खड्डा असतो. आणि माझ्यासारख्या देवदासाला सहारा मात्र एकच, हा? दारूचा अड्डा असतो. आई शाबास. काय solid आहे. मला एक विषय बोलायचा होता यार तुमच्या बरोबर. काय बोल ना भावा. धर्मेंद्र तुझ्यापासून सुरुवात करूया. धर्मेंद्र तू कधी कोणावर प्रेम केलंस काय रे? हा प्रेम केलंय काय? मी हा. मी खरंच प्रेम केलं आयुष्यात. हा, केलंय प्रेम. खरं प्रेम केलंय. पण ते प्रेम मला भेटलंच नाही. हसतोस. मला प्रेम भेटलं नाही. तू हसतोस दात काढून. असं करतोयस माझ्यावर तू. मी रडतो. हा, असंच पाहिजे मित्रासाठी मग. बरोबर है. ऐसे दर्द भरे इस माहौल में, हा. ऐसे दर्द भरे इस माहौल में एक गाना तो बनता है बॉस. गाणं बनतंय. सुरुवात तुझ्यापासून. माझ्यापासून. ओ साथी रे. वाह. कोण आहे रे? हा, तू आहेस ना. तू गा, गा. ओ साथी रे. तेरे बिना भी क्या जीना. तेरे बिना भी क्या ए, भाई, ए, जीना. आता आपलं एक गाणं. आपलं एक This गाणं. is your turn. येस. इन्शाल्लाह. पाय घसरतोय खाली माझा. या वयात पाय घसरतोय. गाणं हे गाणं गाणं, महत्वाचं. गाणं. हो, जाऊ दे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. निसार. किसी की वास्ते हो मेरे दिल में प्यार. 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 जीना इसी का नाम है. अहो, background music देतोय. आली रे आली. हम्म. आता माझी बारी आली. बारी हा, आली, बारी. गा, गा. अगं, मी जे गाणं गाणार आहे तुम्ही हमखास नाचाल. नाचायचं. नाचणारं गाणं. ए, झालं पाहिजे. ए, आहे. साला जिसकी बीवी गोरी गोरी. गोरी. मेला गोरी है ना. लबाड. ए, साला जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. दिए से लगा लो बच्चे का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने वही में तो बदनाम तुम्हारा है काम मेरे है. अंगने में तुम्हारा क्या काम है. जो है नाम वाला वही तो बदनाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. डिंग चाक डिंग चाक डिंग चाक डा. एक नंबर. चला यार, आता आमची संपली. ए, मी चाललो. थांब ना. वा काय फालतू की रे. बापले. मागे सुद्धा आहे. घे ए, थोडीशी. नाही आपल्याला नाही. झेपेल तेवढीच आपण घेतो. आता आम्ही येतो. चला. अरे यार. हा, तू पण येतो. अरे, कुठे. चला, मी घेऊन येतो. ए, बाय बाय. गुड ए, नाईट. माझी वेळ संपू. अरे, थांबा ना. थांबा ना रे. शिट यार. चला लाईफ मध्ये ना काही चॉईसच नाही राहिली.
का? एवढे झोल केले साला एक झोल सक्सेसफुल होत नाहीये. पण आता आपल्याकडे मोठा झोल आलाय, मोठा झोल. कसला काय कपाळ मोठा झोल. ए मी काय म्हणतो, हा. ते बेलाने जे आपल्याला ते 5-5 लाख रुपये दिलेत ना, आपण त्याच्यावर आपली नावं लिहूया आणि इमानदारी तिकडून निघून जाऊया काय? तू काय डोक्यावर पडलास का रे? अरे डोक्यावर समज पडलास? नाही यार, तेवढे तर तेवढे पैसे यार. 5 लाख रुपये काय कमी नाहीयेत. हे बघ, मी आहे ना लाखाची वार्ता नाही करत आहे. आपल्याला करोडोची वार्ता करायची. तुला नक्की म्हणायचं काय? हे बघ, एक मोठा कुबेराचा खजिना आपल्या हाताला गावलाय. कुबेराचा खजिना? हा. हे बघ तुला जे एक मिनिट, कुबेराच्या खजिन्याची चावी दाखवतो तुला. हे काय? खजिन्याची चावी. अरे ते कळलं यार, पण कसली चावी आहे ही? बेलाच्या तिजोरीची चावी. काय? हा. अरे पण तुला कशी ती? तुला काय करायचंय? हा? एक काम करूया, आज रात्री ना सगळं साफ करूया. हा? आणि इथून कळते. क्या बात आहे यार. हे बघ, आता आपला 50-50 पार्टनरशिप आहे ना. झोल करायचं आणि डायरेक्ट इथून कल्टी मारायची. चल. ओके, तो आजच काम तमाम. तमामच. अरे कोणीतरी थांबवा ना. अरे बेलाच्या तिजोरीतून पैसे चोरतात बघ ते. अरे थांबवा हे, थांबवा. हे थांबे. ए कोण आहे का तिकडे? हे पकडा पकडा. हे खाली कोण आहे का रे? हे पकड पकड पकड. हे पकड रे. ए पकडा पकडा. हा हॅलो हॅलो हॅलो. हा ऐकू जात नाही. कसं ऐकू जाणार? काच आहे ना. आता अचानक लाईट कुठून आला? काय माहिती. इतना सन्नाटा क्यों है भाई? मुझे कोई मस्जिद तक छोड़ दो. या, लागली वाट. याने शोले बघितलं वाटतं. अरे रहीम चाचा, मैं सांबा हूँ, सांबा. और मैं कालिया. कालिया हूँ कालिया. सांबा और कालिया. मैं गब्बर के आदमियों से डरने वाला नहीं हूँ. मुझे कोई मस्जिद तक छोड़ दो. चलो चलो हाँ, चलो चलो चलो, हम छोड़ के आते. चल 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 चल. चलो मस्जिद तक छोड़ोगे काका, ना. चाचा आराम से चलो. हाँ? कुत्ते कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्ते. त्याला काय झालं? कुत्ते. आम्हाला कुत्रा बोलला. अरे तो धर्मेंद्र आहे. अरे तू धर्मेंद्रच आहे. अरे शोले वाला धर्मेंद्र. अच्छा अच्छा, म्हणजे वीरू. हाँ, मैं हूँ वीरू. हे, 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 हे. काय? रामगढ़ के वासियों, अब मैं गब्बर से डरने वाला नहीं हूँ. अरे याचा ठाकूर झालाय. अरे हीच संधी आहे, त्याला हात नाही. पळ इथून. चल 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 चल. ओके बाय. आय. हमारी जेल से भागने की कोशिश. आई! हम अंग्रेजों के जमाने की जेलर हैं. आहा! अरे आता काय करायचं? मला काय विचारतोयस? हे, हे. मैंने तुम्हें इसलिए बुलाया था ताकि तुम डाकू को पकड़ सको. डाकू? डाकू मतलब गब्बर सिंह. ठीक आहे ठाकूर साहेब, आम्ही गब्बरला पकडायला तयार आहोत. वाह, मगर मेरी एक शर्त है कि तुम मेरी बहू पर लाइन नहीं मारोगे. अय साला, हाँ? तू बसंती पर भी लाइन नहीं मारेगा. हैं? ठीक है, फिर तुम जा सकते हो. ठाकुर साहब, हम माफी चाहते हैं और गब्बर को पकड़ के लाते हैं. वाह, मग नंतर तुम्ही त्याला बुटानी मारा. ओके. कुत्ते. वाह, चल चल
चल जय, हमको गब्बर को पकड़ना है. चल. एक मिनिट. थँक्यू हा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जब दूर दूर गांव में बच्चा रोता है तो माँ उसे कहती है कि बेटा सो जा वरना गब्बर सिंह आ जाएगा. हाथू. काय गरज होती तुला? काय गरज होती हात मिळवायची तुला? गेला ना कॅरेक्टर मध्ये तो. अरे मी फक्त थँक्यू बोलत होतो. थँक्यू मागत पडतंय ना आता. अरे ओ सांभा, ए कालिया, कितना इनाम रखा है रे सरकार हम पर? 50,000. 50,000 नहीं, पूरे 50,000. हाँ. पूरे 50,000. हा हा हाथू. इस बैग में क्या है? नाही ही बॅग माझी आहे. हाँ. नहीं नहीं, मी चोर बाजार तुला आणली. हाँ? ये बैग मुझे दे दे ठाकुर. नाही. ये बैग मुझे दे दे ठाकुर. ये नाही. बैग मुझे दे दे ठाकुर. हाथू. जय और वीरू, तुम्हें पूरा पकड़ लिया, पूरा हाथ पकड़ में लिया. तुम्हारी बैग भी ले ली. हा हा हाथू. ऐ. काय झालं? काय चाललंय? हे बेला बेला बरं झालं तू आलीस. हाँ. हा धर्मेंद्र बघ ना, हा इथून सगळे तुझे पैसे चोरून निघून जात होता. हो ना. बोलले होते ना मॅडम, याला नोकरीतून काढून टाका, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. हम्म. नाही मॅडम, या दोघी खोटं बोलतायत आणि हे दोघे खोटं बोलतायत. हे चोरी करून पळत होते. नाही बेला मी सांगतो, हे बघ ही बॅग सगळी त्याच्याकडे आहे, म्हणजे ह्यानी चोरी केली आहे. धन्यवाद. आम्हाला जर चोरी करायची असती ना तर आम्ही ते 5-5 लाखाचे चेक केव्हाच डिपॉझिट केले असते. हा. अहो नाही मॅडम, हे दोघे खोटं बोलतायत. नाही. धर्मेंद्र शट अप. तू हे असं करशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. आत्ताच्या आत्ता चालता हो या घरातून. शी. जा. मॅडम, जर तुमचा विश्वासच नसेल तर मी जातो. हे घ्या तुमचे पैसे. थांब धर्मेंद्र, ये हा मुका बोलू शकतो. हो मी बोलू शकतो आणि तुमच्या दोघांची प्रकरण उघडीशी आणू शकतो. हं? मिस बेला, मी इन्स्पेक्टर वाघमारे. इन्स्पेक्टर वाघमारे? हा, इन्स्पेक्टर वाघमारे. मिस बेला, मी तुमच्या मदतीसाठी या घरात आलो होतो. मला धर्मेंद्रनेच बोलवलं होतं. काय? आणि खरा चोर धर्मेंद्र नाही, तर हे दोघं आहेत, जे स्वतःला मिलन म्हणवत आहेत. पण त्याचा काय प्रूफ आहे? मी आल्यापासून या घरात कॅमेरे बसवलेत. हा? म्हणून या दोघांना मी मोकळं सोडलं, कारण मला यांच्या अगेन्स्ट पुरावे पाहिजे होते. माय गॉड. आणि तुम्ही जी आता चोरी केलीत ना, त्याचा माझ्याकडे फुटेज पण आहे. प्लीज 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 बेला, आम्हाला माफ करा. हो, हवं तर आम्ही इथून निघून जातो. हा. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे आज मी धर्मेंद्रवर संशय घेतला. इन्स्पेक्टर, या दोघांना घेऊन जा. चला रे. मॅडम नको. मॅडम मॅडम हे बघा, खरं काय ते मी सांगते. खरं तर ह्याचं नाव आहे प्रल्हाद. हा माझा प्रियकर आहे मॅडम. माझ्या डोक्यावर एवढं कर्ज झालं होतं की ते फेडण्यासाठी हा कर्जात पडला. आणि हा अविनाश, आमचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचं भविष्य घडवण्यासाठी आम्हाला पैसे हवे होते, म्हणून त्याने हे सगळं केलं. पण मॅडम, आम्हाला तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. खरी गुन्हेगार मी आहे. रोजीताई, डॉली, अगं मी तुम्हा दोघींना बहिणीसारखं मानलं आणि तुम्ही हे असं वागलात.
आम्हाला माफ करा मॅडम. चुकलो मॅडम. हो. मॅडम मॅडम खरंच त्यांना माफ करा. अहो ह्या दोघींनी हे सगळं प्रेमासाठी केलं हो. प्लीज मॅडम. बघितलं का रे, याला म्हणतात माणुसकी. अरे तुम्ही ज्याला अडकवायला चालला होतात ना, आज तोच तुम्हाला वाचवतोय. आणि हो मिस बेला, तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं होतं. तुमचा खरा मिलन हा धर्मेंद्रच आहे. हं? काय? कारण त्यांनीच तुम्हाला त्या रात्री वाचवलं. धर्मेंद्र आणि तो मोबाईल त्यांनीच मला दिला होता. धर्मेंद्र, तू मिलनेस? अरे मग बोलला का नाहीस? नाही बोलू शकलो मॅडम. का? अहो मी साधा गरीब माणूस आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या स्टार. म्हणजे लोकांना जर हे कळलं असतं की तुम्ही एका गरीब माणसाशी लग्न केलंय. नाही नाही मॅडम, मी तुमच्या लायक नाहीये. आय एम सॉरी. मला माफ करा प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मॅडम मॅडम मला माफ करा. नाही मॅडम नाही, फक्त बेला. हं? हो धर्मेंद्र, तूच माझा मिलनेस. बेला. हं. आणि हो, तुम्ही आता दोघंही चांगल्या नोकरीला लागा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्न करायचंय ना? स्माइल. हा, आता कसं? धर्मेंद्र, तू खरंच ग्रेट आहेस. ज्याच्या पुढे आम्ही चांगल्या मार्गाने पैसे कमवू, वाईट मार्गाला नाही लागणार. होय धर्मेंद्र, आज खऱ्या अर्थाने तू आम्हाला समजवलंस प्रेम काय असतं ते. थँक्यू व्हेरी मच धर्मेंद्र. ए आता तरी इकडे बघा रे सगळ्यांनी. काय? हं? अरे झालं ना सगळं आता. आता नीट राहा, कळलं ना? हा. हं. कोणाला फसवू नका, कळलं ना? हा. तुम्हाला का वेगळं सांगायला नको. अरे ओ इन्स्पेक्टर, हा? अशी ड्युटी करा. जाताना खाऊन जा. काय रे तुम्ही पण हा? काश मी जिंदा होता. कशाला काय आशीर्वाद द्यायला.